वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाने थैमान घातलाय। हजारो एकर शेती नदी नाल्यांचं स्वरूप धारण करते आहे, तर पिकं पूर्णपणे खाक झालेली आहे। शेतकरी राजाचं प्रचंड नुकसान झालं। याच पार्श्वभूमीवर वाशिमचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात भावना व्यक्त करत गेल्या 40 वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून यामध्ये शेती पिकांचं नुकसान झालं असं म्हटलेलं आहे। तर शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन देखील त्यांनी दिलंय। मुसळधार पावसाने शेती उद्ध्वस्त, वाशिम मधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना नुकसान पाहणीचे आदेश, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी काही मिनिटांतच दौरा आटोपला। वाशिम मधील अनेक भागांमध्ये गेले काही दिवस सातत्याने जोरदार पाऊस झाला। या पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून या पावसात अनेक जनावरांचाही मृत्यू झाला आहे। राज्याचे कृषी मंत्री आणि वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्काळ पंचनामे करून मदत करण्याच्या सूचना दिलेल्या असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केलंय। शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या सोबत असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही यांचं वाशिम जिल्ह्याकडे लक्ष असल्याचं मंत्री भरणे यांनी सांगितलंय। जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जिथं नुकसान झालेले त्या नुकसानीचं ताबडतोब पंचनामे करून त्या शेतकऱ्याला ताबडतोब ती नुकसान भरपाई कशी मिळेल या सूचना मी दिलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही। निश्चित प्रकारे सरकार आपली शासन आपल्या जिथं नुकसान झालं त्याची आपल्याला भरपाई मिळण्यासाठी खबरदारी घेणार आहे। दत्तात्रय भरणे यांनी वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्यानंतर जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांची पाहणी अवघ्या काही मिनिटांची ठरली। शेतकऱ्यांच्या शिवारात न जाता केवळ फोटो सेशन करून आणि शेतकऱ्यांसोबत कोणतीही चर्चा न करता अधिकाऱ्यांचा ताफा परतला। त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला। गेल्या 2 महिन्यांमध्ये पिंपरी सरहद्द परिसरात तब्बल 6 वेळा पुराचा फटका बसलाय। तरीही प्रशासनानं शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पुढाकार घेतलेला नाहीये अशी नाराजी शेतकरी व्यक्त करतात। आज आमच्या पिंपरी सरहद इथे फोटो सेशन करण्याकरता एसडीओ मॅडम, कलेक्टर मॅडम व तहसीलदार मॅडम आल्या आणि पोलीस बंदोबस्त सोबत घेऊन आल्या। कारण की जर शेतकरी काही बोलतील तर अडवण्याकरता आणि 3 मिनिटाच्या आत त्यांनी फोटो सेशन केलं व रोडवर पुलावून कल्याण वापस चालल्या गेल्या। तक्रार नाही घेतली, नुकसान पंचनामेचे आदेश दिले नाही, काही दिले नाही, फक्त फोटो सेशन करण्याकरता आले व चालले गेले। कलेक्टर मॅडम, तहसीलदार आणि एसडीओ साहेब आमच्या पिंपरी सरहद येथे पूरग्रस्त शेतीची पाहणी करता आले। आल्यानंतर त्यांना आम्ही प्रश्न केला, विचारलं त्यांनी आम्ही एक मिनिट आमचा प्रश्न ऐकून घेतलेला नाही। त्यांनी अवघ्या 3 मिनिटात त्यानं पाहणी करून चालले गेले आणि 7 नंबर काही त्यांनी बोलले नाही, काहीच त्यांना विचारपूस केली नाही त्यांनी। एकीकडे मंत्री शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशी आश्वासनं देत आहे, मात्र वाशिम जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांची थट्टा करतंय की काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।